हॅलो, मी मयुरी. वेलकम टू माय चॅनल. हा व्लॉग आहे शिर्डीचा आणि हे आपले साई माऊली महाराज ज्यांनी ही शिर्डी दौऱ्याची ट्रिप अरेंज केली होती. आणि अशा प्रकारे आमच्या जर्नीला सुरुवात झालेली संध्याकाळी 5 वाजता. आम्ही 5 वाजता निघलेलो कोल्हापूरहून आणि मग 8 वाजता आम्ही कराडमध्ये पोचलो. जेवण करण्यासाठी तिथे थांबलो. तिथं तो फेमस शिवराज ढाबा आहे, तिथे आम्ही जेवण करणार होतो. आणि या हॉटेलमध्ये मी महाराजांची ही मूर्ती बघितली आणि असं वाटत होतं की साक्षात महाराज जेवायला बसलेत. ह्या हॉटेलचा एक रूल होता की ते सकाळ संध्याकाळ महाराजांच्या मूर्तीला आधी नैवेद्य दाखवतात आणि मगच त्यानंतर हॉटेल सुरू होतं. आम्ही सगळे जेवायला बसलो. खरं तर आम्ही टोटल 45 जण होतो या ट्रिपमध्ये. आम्ही या हॉटेलचा फेमस अख्खा मसूर ट्राय केला अँड दॅट वॉज ऑसम. आणि सगळे छान जेवलो. हे आहेत छोटू सर्वेश महाराज. ही इज सो क्यूट बाय द वे. तो स्वतः खात होता हाताने. ही इज सच अ क्यूट बेबी. त्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या जर्नीला स्टार्ट केली. इथं फायनली आम्ही पोचलो शिर्डीमध्ये सकाळी 5 वाजता. त्यानंतर हॉटेलमध्ये चेक इन केलं, थोडंसं आराम केला आणि सकाळी 8 वाजता मग आम्ही सगळे जमलो दर्शन घ्यायला. सगळे छान छान तयार होऊन आलेले बाबांचं दर्शन घ्यायला. आम्ही एवढे सगळे होतो. त्यानंतर दर्शनाला गेलो, पण तिथे स्ट्रिक्टली नॉट अलाउड होते फोन्स, त्यामुळे तिकडचं काहीच फुटेज आम्हाला घेता आलं नाही. दुपारचे 12 वाजले दर्शन घेऊपर्यंत. त्यामुळं आम्ही तिकडच्या प्रसादालयात गेलो. शिर्डीमध्ये साईबाबांच्या मंदिरापासून प्रसादालय थोडंसं लांब आहे, त्यामुळे आम्ही रिक्षाने गेलो. हे बघा, असं प्रसादालय आहे. खूप सुंदर आणि खूप मोठं होतं. ॲट अ टाईम खूप म्हणजे हजारोमध्ये माणसं तिथं जेवू शकतात अशी साईबाबांची सुंदर मूर्ती होती. खूप छान. सगळ्यांना जाम भूक लागलेली, त्यामुळं आधी सगळ्यांनी जेवण करून घेतलं. आणि हे होतं प्रसादालय आतमधून आणि हा होता प्रसाद बाय द वे खूप मस्त होता, खूप भारी होता. तिकडून मग आम्ही बाहेर आलो आणि तिकडच्या गार्डनमध्ये थोडेसे फोटोज क्लिक केले. सगळ्यांनी थोडेसे व्हिडिओज पण शूट केले. दुपारी थोडासा आराम करून मग आम्ही संध्याकाळी द्वारकामाईचं दर्शन घ्यायला आलो. तिथे पण मोबाईल स्ट्रिक्टली नॉट अलाउड होते, त्यामुळे तिकडचं पण काही फुटेज आम्हाला शूट करता आलं नाही. मग थोडंसं तिथल्या मार्केटमध्ये फिरलो. आणि ही बघा, साईबाबांची अजून एक मूर्ती होती तिथे बाहेर. खूप मोठी होती, खूप उंच होती आणि खूप छान होती ती मूर्ती. त्यानंतर आम्ही परत जेवण करायला गेलो प्रसादालयामध्ये. रिक्षानेच गेलो. छान प्रसाद घेतला. मंदिरापाशी आलो आणि त्या दिवशी गुरुवार होता, त्यामुळे पालखी होती. तर सगळे आम्ही पालखीला आलो. तिथे मसाले दूध घेतलं. मसाले दूध पीत आम्ही पालखी बघितली. पालखी खूप सुंदर होती. वेगवेगळे त्यांनी कार्यक्रम तिथे ठेवलेले. पालखीचं दर्शन खूप छान झालं आणि मग आम्ही झोपायला गेलो रात्री, कारण दिवसभर खूप कंटाळा आलेला.
अँड दिस इज द डे 2 इन शिर्डी. आम्ही सकाळी लवकर उठलो आणि तिकडच्याच एका जवळच्या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला. नाश्ता छान होता, ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड होतं ते. आणि हे बघा, छोटू सर्वेश हाय करतो, हाय. त्यानंतर मग आम्ही शिर्डीच्या लोकल मंदिरांमध्ये दर्शन घ्यायला गेलो. रिक्षानेच गेलो. खूप सुंदर मंदिरं आहेत शिर्डीमध्ये. हे फर्स्ट मंदिर होतं गणपतीचं, पण तिथे सुद्धा फोटोज व्हिडिओज अलाउड नव्हते, त्यामुळं काही फुटेज घेता आलं नाही. हे दुसरं मंदिर आहे वीरभद्र मंदिर. खूप छान मंदिर होतं. इथं खंडोबा मंदिरात आलो. ह्या खंडोबा मंदिराची स्टोरी अशी की जेव्हा साईबाबा सगळ्यात आधी शिर्डीमध्ये आले होते तेव्हा ते ह्याच मंदिरामध्ये आले होते आणि इथूनच बाबांना साईबाबा असं नाव पडलं. सगळ्या मंदिरांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर दुपारी 3 वाजता आम्ही निघलो तिकडून. येताना आम्ही शनिशिंगणापूरला व्हिजिट करून येणार होतो कोल्हापूरसाठी. ॲक्च्युली शिर्डीमधून परत येऊच वाटत नव्हतं. तिथली वाईबच खूप वेगळी होती. अजिबात मन नव्हतं यायचं रिटर्न, पण काय करणार, यावं लागणार होतं, कारण नेक्स्ट इयर परत जायचं आहे शिर्डीला या सगळ्यांसोबतच. आणि इथे आमची रिटर्न जर्नी स्टार्ट झाली. शनिशिंगणापूरला जाताना वाटेत एक स्टॉप घेतला आणि तिथे छान छान उसाचा रस पिला. तिथे आम्ही रस पिला, थोडेसे स्नॅक्स खाल्ले आणि मग शनिशिंगणापूरला जाण्यासाठी निघालो. तिथं जायला आम्हाला रात्रीचे 8 वाजले. थोडंसं फ्रेश झालो तिथे आणि त्यानंतर मग दर्शनासाठी गेलो. हे खूप मोठं मंदिर आहे शनिशिंगणापूरचं. बघा किती सुंदर आहे. खूप छान दर्शन झालं शनी महाराजांचं. आणि मग परत थोडेसे फोटोज व्हिडिओज क्लिक करून मग आम्ही रिटर्न निघालो कोल्हापूरला येण्यासाठी. येताना एक स्टॉप घेतला मध्ये जेवायसाठी. खूप जास्त भूक लागलेली सगळ्यांना, त्यामुळं सगळ्यांनी पटापट जेवण करून घेतलं. थोडीशी मजा मस्ती केली सगळ्यांनी. मग आम्ही परत रिटर्न येण्यासाठी निघालो. सकाळी 8 वाजले आम्हाला कोल्हापूरमध्ये यायला. तर अशी होती आमची शिर्डीची ट्रिप. थँक्यू साई माऊली महाराज, तुम्ही ही ट्रिप अरेंज केली. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.